बेताल पडळकरांवरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। भाजपच पडळकरांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी विरोधकांनी केलाय। गोपीचंद पडळकरांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे, काँग्रेस नेते सतेज पाटलांनी ही मागणी केली आहे। तर पडळकरांच्या या भाषेला मोदी फडणवीसच जबाबदार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। भाजपच पडळकरांना पाठीशी घालते, पडळकर घसरले। पुन्हा एकदा बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मनाई लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। की ही घाण प्रथा आपल्या जे राजकारणात सुरू झालेली आहे ती लोकांनीच संपवली पाहिजे, कारण मला वाटतं कुठे ना कुठेतरी राजकारणाचा स्तर खाली चाललेला आहे। राजकारणात विरोधक असू शकतात, राजकारणात वेगळ्या वेगळ्या विचारसरण्या असू शकतात, पण कुठच्या प्रकारची भाषा आणि काय आपण नेमकं पाहतोय। पण तरी तुम्हाला सांगतो, हे सगळं जे काही चाललं आहे ते एकाच ह्याच्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी चाललेलं आहे। शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे। विचित्र आता कॉन्ट्रोवर्सीज असतील, एकमेकांना शिवीगाळ असेल, हे सगळं कशासाठी होत आहे? कारण आपण त्याची चर्चा करू आणि शेतकऱ्यांना विसरू, हे झालं नाही पाहिजे। याला जबाबदार नरेंद्र मोदी आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस। या देशाला जी एक महान परंपरा होती, का स्वच्छ निर्मळ राजकारण, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशात। याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही। दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीका टिप्पण्या केल्या, त्याच्यावरती वाद झालेले आहे। शिवसेना प्रमुख सुद्धा बोलले आहेत, पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करतायत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत, हे या देशात झालं नव्हतं। पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा कमी आहे, कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेल्या। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली। मला वाटतं यावर अजितदादांनी बोललं पाहिजे, कारण की भाजप बोलले आता तरी त्यांचं ऐकत नाहीत। अजितदादांची काय भूमिका आहे बाबा? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मानणारा विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का? तो राहिलाय का? याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे। समज देऊन सुद्धा ते बोलतात, म्हणजे कुठंतरी प्रोटेक्शन असल्याशिवाय। मग तंबी दिली असेल तर आजच्या आज त्यांना पक्षातून काढून टाकावं। आजच्या आज हे चुकीचं वक्तव्य केलंय, हे जर भाजपला पटत असेल तर त्यांना पक्षानं नोटीस पाठवावी की मुख्यमंत्र्यांनी सांगून, प्रदेश अध्यक्षांनी सांगून तुम्ही अजून देखील पक्षशिस्त मोडताय, तुम्हाला ही पक्षाच्या तर्फे नोटीस आली तर आम्ही म्हणू की ठीक आहे, भाजप त्यांना पाठीशी घालत नाही। कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी स्पष्टपणे पुढे येतात। एक गोष्ट, देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचं अजिबात ऐकत नाहीत। सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि समोर सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या। सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात। त्यातून लोकांची करमणूक होत असते, लोकांचं पोट भरत नसतं। मला असं वाटतं की मागच्या घटनेनंतर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली। आज त्यांनी त्याचा उल्लेख कसा केला, त्यांना कोणी गोप्या म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं, त्यांना मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं। याच्यामध्ये काही संदर्भ आहेत इकडून तिकडे बोलण्याचे। मागच्या वेळी त्यांना काही संदर्भ नसताना बोलले होते, यावेळेस त्यांना काहीतरी गोप्या म्हणून चिडवलं म्हणून त्यांना त्याबद्दलचा दसरा मेळाव्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांच्यावर व्यक्तिगत ज्या टीका टिप्पणी झाल्या पडळकरावर, त्यावर त्यांच्या भावना व्यक्त त्यांनी केल्या आहे। गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल नको ते शब्द वापरले जात आहेत। त्यांना मंगळसूत्र चोर म्हटल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलं असेल की कुणाचं मंगळसूत्र चोरलं हे सांगा, तर त्यात चूक काय? ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील
तर त्यामध्ये काहीही चूक नाही. जर का तुम्ही आम्हाला आरे म्हणत असाल तर ती कारे म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही यापुढे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल जर का अपशब्द वापरणार असाल तर त्या अपशब्दाचं उत्तर जशास तसं दिलं जाईल. आरेला कारे म्हणण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे.